कांद्यापासून भांड्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचला, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 30 एप्रिलपर्यंत देशात सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार की मग घटताना। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आणि आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळून सोयाबीन विक्रीचं नियोजन करायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही आपणास इथं विनंती। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 30 एप्रिलपर्यंत आता देशात सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार की मग घटताना। चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर आज प्राप्त करून घेऊयात की अखेर 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार आहे किंवा घटणार। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी ते बघावी लागेल। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल आहे। आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा दर मागच्या 3 आठवड्यापासून जिथल्या तिथे, त्याच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव थोडा सुधारला होता, पण मागच्या 21 दिवसात मात्र सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जिथल्या तिथं दिसत आहे। जर इथून पुढचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात 100% तेजी येण्याची शक्यता दिसत आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं तर 15 एप्रिल नंतर सुपर एल निनोबद्दल स्पष्टता येणार, ज्याच्यामुळं सोयाबीनची मागणीही वाढणार आणि पुरवठा हा या ठिकाणी घटणार। यामुळं सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्राप्त करून देणार। म्हणून तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर किंवा 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार, तर 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव हा 100% वाढणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव किती वाढणार आहे। तर लक्षात घ्या 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरात आपल्याला 200 ते 300ची तेजी ही दिसू शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनची दर पातळी 5,300 ते 5,700च्या दरम्यान स्थिरावू शकते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सल्ला आहे की आपण सर्वांनी विक्रीचं नियोजन करत असताना ही तेजी बघत जर 50% सोयाबीन विकलं तर आपला फायदा होणार आणि 50% सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपल्याला येणाऱ्या तेजीचाही या ठिकाणी फायदा होऊन जाईल। पण जो मूळ प्रश्न होता की बाबा 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं उत्तर आहे 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा भाव 100% वाढणार आणि सोयाबीनच्या दरात 200 ते 300ची तेजी या ठिकाणी येणार आहे। मग भविष्यात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहू शकतो याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदय घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज। तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।